श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. मित्रांनो, हा संदेश तुम्ही एकट्यात ऐका. यानंतर तुमचं कोणी ठरवूनही वाईट करणार नाही. आज तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि स्वामींवर विश्वास ठेवा. आणि व्हिडिओ तुम्हाला पुढे आवडला तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आणि त्यामुळे आपली स्वामी भक्त फॅमिली सुद्धा मोठी होणार आहे आणि त्यासाठी तुमची मदत होईल. धन्यवाद. स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे परमशांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते. माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा करा. मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती द्या आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन. त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन. आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तुझे जे जे हुकूम देतोस, आणि त्याचे पालन मी करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. आणि हे स्वामी आई, तू माझी गुरु माऊली आहेस आणि तू पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि मला प्रेरणा नक्कीच दे. असं स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मीही स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व काही मिळो आणि तुमच्या सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण हो. ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही. मग नंतर ती त्याला आपोआप लक्षातही येत असते. तोपर्यंत आपण थोडा धीर धरायचा आहे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना आणि आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कधीही सत्कर्म करा आणि दुष्कर्म कधीही करू नका आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहा. एवढंच तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो असे स्वामी म्हणत आहेत, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेत त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत तुम्ही राहा. असे स्वामी आपल्याला अभयवचन देत आहेत आणि ते आपण स्वीकार नक्कीच करायचा आहे. मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. मग तो फायदा आपण घ्यायचा आहे. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त त्यात महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असायला हवा. कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच देव तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल आणि भरपूर काही तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही भरपूर काही मिळवा आणि भरपूर काही कमवा, पण देवाला कधी विसरू नका. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच करायला शिका आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग ते तुमच्याकडं नक्कीच दुपटीने येतं आणि भरपूर काही देव तुम्हाला देतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही तो कमावू नाही शकत. म्हणून देव सर्वांना देत असतो आणि तुम्ही एकजुटीने राहिलं तर तुम्हाला सर्वांनाच देव नक्कीच देईल. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ती संधी आपण नक्कीच घ्यायची आहे. आणि देव आपल्याला नवीन संधी या देतच असतो. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नक्कीच द्यायला शिका. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला ना की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि मग जीवाभावाचा होऊन
तो सर्वांसोबत राहायला शिकत असतो. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून तुमची ज्या माणसाला गरज आहे त्या माणसासोबत तुम्ही गरजेपुरता राहू नका. मग तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत नक्कीच राहा. जसे देव आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो तशी तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते आणि बदलूनच राहते. म्हणून वेळेला तुम्ही नक्कीच घाबरू नका आणि ती वेळ तुमच्यावर चांगली देणार आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलंय बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना की परमेश्वराने आपल्याला स्वतःला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्हाला जे देवाने दिलंय त्यासाठी देवाला नक्कीच तुम्ही धन्यवाद म्हटले पाहिजे आणि दररोज तुम्ही देवांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. कारण तुम्ही दुसऱ्याला जेवढी जास्त मदत केली तेवढीच जास्त देव तुम्हालाही मदत करायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. मग प्रयत्न फक्त तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. आणि हेच सत्य आहे आणि तेच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि तेच तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक काम करा, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर गेलेले असतात आणि दूर जात असतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है आपली जिंदा तब तक होती रहेगी अपनी निंदा. म्हणून निंदा तर होणारच आहे. म्हणून ते सहन करत राहायचं आणि पुढे जीवनात चालत राहायचं. पुढचं पुढे बघून घ्यायचं आणि देव आपलं चांगलंच करणार आहे या अर्थाने आपण चालत राहायचं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही गोष्टी करा, पण नक्कीच तुम्ही स्वतःच्या भावाला जपा आणि तुमच्या परिवाराला नक्कीच जपा. म्हणून 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण ते तुमचं कधीच ऐकून घेणार नाही आणि मग त्यांच्यासमोर बडबड करण्याला काही अर्थसुद्धा राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या ते अहंकाराचा आणि स्वीकार करा तुमच्या ते वास्तविकतेचा. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानेच तुम्ही पुढे जाणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. म्हणून भाकरीसुद्धा दोन्ही बाजूनी भाजली ना तरच ती भरपूर काही छान आणि गोड लागत असते. त्याचप्रमाणे जीवनात तुमच्या नाती ही दोघी बाजूंनी तेवढीच घट्ट असली ना मग ती शेवटपर्यंत टिकत असतात, नाहीतर ती सुद्धा टिकत नाही. आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला विसरून जाव्या लागतात. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासमोर जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेल त्याच्यासोबत कधीच राहू नका आणि तो तुमच्या सोबत असेल असं तुम्हाला वाटतंय त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आले ना तरी आपला चांगुलपणा हा कधीच सोडू नका आणि चांगले शेवटपर्यंत राहा. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर तुम्ही कधीच संशय घेतला नाही पाहिजे, कारण ते शेवटपर्यंत खरे असतात आणि आपल्यासाठी ती खरीच असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजायला हवं. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून संघर्ष तुम्हाला येत आहेत. एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला चांगले दिवस हे नक्कीच लवकरच येणार आहेत. फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि शेवटपर्यंत ती ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि कधीच तो तडा गेल्याशिवाय नक्कीच पुढे पण राहत नाही, पण त्याला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहा. तुम्ही सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त तुम्ही पुढे जाल. हाच नियम प्रकृतीचा आहे आणि स्वामींनीच हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर
एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि भरपूर पुढे जाल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका. आणि जीवनात जो व्यक्ती अतिविचार करतो तो आपला वेळ भरपूर काही वाया घालवत असतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याला मिळतील आणि ती कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. कारण कर्माची फळं ही सगळ्यांना भोगावीच लागतात आणि ते त्यांना फेडावीच लागतात. म्हणून कर्माची फळं ही कुणाला चुकली नाहीत, ती सगळ्यांनाच ती नक्कीच नमवतील. म्हणून तुम्ही कर्म ही चांगली ठेवली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही. म्हणून चांगल्या माणसांची किंमत आपल्याला कळत असेल तर तुम्ही त्यांना जपून ठेवले पाहिजे आणि नक्कीच त्यांची कदरही केली पाहिजे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून जेवढं तुम्ही जास्त प्रामाणिक राहाल तेवढं जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. मग तुम्ही ते माणसासोबत राहिलात तरी चांगलं आणि तुम्ही देवासोबत राहिलात तरी चांगलंच. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे आपल्यावर कर्ज होऊन जाते, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते आणि ती परतफेड आपल्याला करतच राहावी लागते. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र नक्कीच होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही. आणि स्वामींसोबत तुम्ही असला तर स्वामी तुम्हाला मागेही पडू देणार नाही आणि नक्कीच तुम्हाला स्वामी फक्त वर घेऊन जातील आणि पुढे पुढे घेऊन जातील. म्हणून इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते माणुसकी आपण नक्कीच जपून ठेवली पाहिजे. कारण माणुसकी जपून ठेवली तरच आपण माणसांना ओळखायला शिकू आणि माणुसकी जपून ठेवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर तिथून उठून गेलात आणि घरी गेलात ना तर पुढची चर्चा ही तुमचीच असणार आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून अशा लोकांसोबत राहणं आणि अशा लोकांच्या संगतीत राहणं हे कधीही सोयीस्कर नसतं आणि चांगलं नसतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मार्गाने पुढे पुढे जात राहायचं आहे. मित्रांनो, कधीही कोणाचा तिरस्कार करू नका आणि कधीही कोणाच्या वाईट संगतीत तुम्ही नक्कीच राहू नका. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कधी बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून नियती ही भरपूर कर्माची फळं आपल्याला देत असते आणि कर्मा सगळं आपल्याकडून वसूल करून घेत असते. म्हणून नियतीला तुम्ही नक्कीच घाबरा आणि जीवनामध्ये कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार जर आपल्याला करता आला तर आपण आयुष्यात भरपूर काही पुढे जाऊ आणि भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकू. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र लक्षात घ्यायला शिका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटूनच जातील आणि ती लोक तुम्हाला भेटतच असतात. म्हणून तशा लोकांना विसरत चला आणि म्हणून स्वार्थ ज्याला असला त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल आणि भरपूर काही पुढे जाल. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. म्हणून तुम्ही कमी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा कमी राहिल्या की सर्व काही चांगलं होतंच. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत तुम्ही फक्त राहा. आणि जेव्हा आपण हसत राहू तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो आणि आपण सुखी आणि समाधानी जास्तीत जास्त होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव बाळा आणि
तुझा दिवस एक दिवस नक्कीच बदलेल, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिक. नक्कीच तुझ्या सोबत मी राहील आणि शेवटपर्यंत राहील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुझा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न हा मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा तुला एक दिवशी शक्य होईल, आणि त्यासाठी आम्ही तुझी मदत करू, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी मदत करण्यासाठी तयार आहेत. फक्त आपण एक हात पुढे सरकवला पाहिजे आणि आपण स्वामींजवळ गेलो पाहिजेत, आणि त्यांच्यावर आपण तसाच विश्वास फक्त ठेवला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवला पाहिजे ना. चांगल्या लोकांची त्यांना चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा आयुष्यासाठी लागलाच पाहिजे, आणि त्या लोकांना तुमची किंमत नक्कीच कळली पाहिजे. कारण अशा लोकांना तुम्ही असं वागल्याशिवाय काही कळत नाही आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग अशी काही लोक असतात. म्हणून स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक नक्कीच तुम्ही विसरली पाहिजे. आणि ती चूक विसरलेत तरच तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, आणि त्या व्यक्तीला तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगू शकाल आणि त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्ही करूही शकाल. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना, तो खरंच खुशी आणि आनंदित असतो. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होते, आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती होत असते. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि एवढंच मागायचं आहे, स्वामी, आमच्या पदरात फक्त सुख टाका आणि दुःख झेलण्याची ताकद आम्हाला नक्कीच द्या. म्हणून हात आपटतो ना तेव्हा टाळी वाजते, आणि कुणाला हात दिला ना तर मदत होते. म्हणून हाताचे महत्त्व इतके आहे ना की सांगू नका. म्हणून तुम्हाला कोणी मदत नाही केली तर चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच मदत करायला शिका. आणि मदत केले तर भगवंत हा पाहत असतो, आणि तो संकटकाळी आपल्याला सुद्धा तेवढीच मदत करत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि बाळा, एवढंच तू लक्षात ठेव, दोष लपवला की तो मोठा होत असतो. म्हणून दोष कधी लपवू नको, तो सांगत जा आणि कबूल करत जा की मी दोष केलाय. म्हणून कबूल केला की तो दोष नाहीसा होत असतो, आणि तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधीही गर्व करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात, तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म चांगले असली तर नक्कीच तुम्हाला देवही भरपूर काही देतो आणि मनापासून देतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना, आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपल्या भरपूर काही दूर होत असतात. म्हणून कुणाच्या वाचून कुणाची काहीच अडत नाही, हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेमानेच आपण राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलायला शिका, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही मौन बाळाल तेवढे जास्त गोष्टी तुम्हाला कळत जातील, आणि तुम्हाला समजून जाईल की कोण आपल्या मार्गात किती अडथळा आणतोय आणि कोण आपल्या मार्गात चांगलं करतोय. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जर चांगली करताय आणि थोडी त्यात इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर समजून घ्यायचं आपण जिंकत आहोत, आणि आयुष्यामध्ये आपण भरपूर काही पुढे जात आहोत, आणि आपण प्रगतीपथावर नक्कीच येत आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, आणि फक्त भगवंत त्याचे चांगलेच करतो, आणि त्याचे कर्म फेडण्यामध्ये त्याची मदत भगवंत हा नक्कीच करत असतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते, आणि ते चुकी जर झाली तर म्हणून समजून जा की तुम्हाला भरपूर काही झेलायचं आहे, भरपूर काही गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट नक्कीच कराव्या लागतील. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. म्हणून तुमचं मन किती चांगलं आहे त्याच्यावर सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय वाटता तुम्ही घेऊ नका, कारण ते चुकीचे असू शकतात. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपल्याला घेता येत नाही. मग आपण चुकीच्या मार्गाला वळत असतो, आणि मग त्या चुकीच्या मार्गावरून आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतात. म्हणून स्वतःच्या आयुष्यात असे
तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि भरपूर काही श्रेष्ठ असते. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आपला सनातन धर्म सांगतो की मन पवित्र असेल आणि विचार नक्कीच तुमचे चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही तेवढे आनंदित आणि उत्साही आणि मनापासून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. नक्कीच तुम्हाला दररोज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजे लोकांसमोर प्रगट होतो असं देव म्हणत आहे. म्हणून देव अवतार घेत असतात आणि ते आपल्याला कधीच कळू देत नाही की मी कोणता अवतार घेतलाय. पण ते अवतार घेऊन आपले कष्ट मात्र नक्कीच दूर करत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ते सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती करण्याची काही गरज आपल्याला नसते आणि करायचीही नसते. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि शेवटपर्यंत आपण लढायला शिकलं पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि तेच धरून लोक चालत असतात. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि ते कर्मच घेऊन तो पुढे जात राहतो. म्हणून कर्म चांगले करा, नक्कीच तुम्हाला मार्गही देव चांगलाच काढून देईल आणि चांगल्या मार्गाने तुम्हाला देव भरपूर काही देतो. म्हणून तुम्ही चांगल्याच मार्गाने शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि ते अभय वचन घेऊन आपण चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाला आपण पुढे जात राहिले पाहिजे. एवढंच आपण करायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात जर आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत असतात. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्याकडे या गोष्टी असणं कायम गरजेचं आहे. अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्ही अति करू नये आणि कोणती गोष्ट माणसाने अति केल्यास तिची नक्कीच माती होत असते. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना सकाळी उठून त्यांना वनवासला जायला लागलं होतं. म्हणून आपल्यालाही तसंच काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. म्हणून माणसाने नेहमी गर्व कधी करू नये आणि अहंकार देखील कधी करू नये. कारण आपल्या वाट्याला काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही. फक्त आपण या वर्तमान काळात जगून घेतले पाहिजे आणि मनसोक्त याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि आपल्याला चहूबाजूंनी ईश्वराचे दर्शन घडून आपल्याला परमसुख हे लागत असते. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात तर समोरचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल आणि त्यामुळे नातं घट्ट होण्याची शक्यता ही जास्त वाढून जात असते. मोती होण सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होण एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी मदतीला आले हे त्यात महत्त्वाचं असतं. बाकी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उत्तम दिवस आठवणी देऊन जातात आणि चांगले दिवस आनंद देऊन जातात, वाईट दिवस अनुभव देऊन जातात व ते सर्व काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून फक्त आपण संयम ठेवायचा आहे आणि चांगले दिवस आपल्यावर येणार आहे याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडून येतील आणि भरपूर काही तुमच्यासोबत चांगलं होणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे राखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि ती दिशा एकदा तुम्हाला मिळाली की तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहता. मग तुम्ही कधीही मागे वळून पाहत नाही. हेच त्याच्यामधलं खरं सुख आहे.
तुम्हाला ज्या विषयाची नक्कीच आवड आहे ना, त्या विषयामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या पाहिजे. कारण ज्यामध्ये तुम्हाला आवड असते ती गोष्ट तुम्ही मनापासून करत असता आणि मनापासून ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला सुखही मनापासून लाभत असतं. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण सज्जन मंडळी करून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातच आपलं भरपूर काही श्रेष्ठ असतं. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्यासाठी माहिती नव्हते आणि हे माझ्या हातीही नाही. म्हणून त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो यावर तुमचा नक्कीच आतोनातपणे विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास असला की तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि होल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण नक्की साजरा करायचा असतो आणि त्या आनंदात आपण मिसळून जायचं असतं. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहू पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं नाही आहे आणि पुढे आपण होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा घेत असाल तर नक्कीच त्या कर्माची फळं तुम्हालाही वाईट भेटतीलच, हेही तितकंच खरं आहे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास तुम्ही कधी डगमगू देऊ नका. आणि तुमच्यावर विश्वास मला सर्वत्र आहे आणि 100% आहे. फक्त तुम्ही साथ आमच्या संकटामध्ये द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ हा तुमचाच असतो मित्रांनो. कौतुक प्रेरणा देत असते तर टीका ही सुधारण्याची तुम्हाला एक संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने त्या लोकांची ओळख आपल्याला होत असते की हा माणूस कसा होता आणि तो माणूस कसा होता. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि देव आपल्याला शिकवून जात असतो. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. पुन्हा जेवढी येतात तेवढे सुखही येतात. म्हणून दुःख येणारच आहेत, फक्त तुम्ही सुखाची अपेक्षा करा आणि सुखही तुम्हाला मिळणार आहे याची फक्त अपेक्षा ठेवायला शिका. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एक, आणि तोच म्हणजे तुमचा फक्त या पृथ्वी तलावावर तुमची आई. आणि तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच पर्याय तुम्हाला भेटणार आहे. स्वामी सांगतात, शोधायचा असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधतच येतील आणि ते तुम्हाला शोधून तुमच्याकडून उपयोग तुमचा करून घेतील आणि नक्कीच तुमचा फायदा घेऊन ते चाललेही जातील. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ज्याचे हृदय चांगले असते देव त्याला भरपूर काही गोष्टी देत असतो आणि मनापासून देत असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात. म्हणून चांगल्या गोष्टी जपायला शिका. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत ती आपण प्रेमानेही जपलीच पाहिजे आणि त्यांना सांभाळलंच पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपण फक्त जीवनात पुढे चालायचं असतं. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण सुखाने जगत राहिले पाहिजे एवढंच मात्र निश्चित आहे. मी आणि म्हणून सगळे आहे, म्हणून याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे आणि या जगात सगळ्यांसोबत मी वावरत आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि सर्वच माणसं आपल्यासाठी भरपूर मोलाची आणि कामाची आहेत. प्रसिद्धी अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची ताण ही भागत नसते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असतात आणि ते सुख तुम्हाला प्राप्तही तेवढं चांगलं होत असतं. म्हणून देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र असा विचार आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र देव कधीच सोडत नसतो. त्यांच्याकडून ती वसुली केल्याशिवाय देव त्यांना जाऊही देत नाही. म्हणून कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये आणि एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच आपण पाहू नये. दिवस चांगले असो वा वाईट
प्रत्येकाचेच ते बदलत असतात आणि ते बदलत राहत असतात. म्हणून तुमचेही दिवस बदलणार आहेत. फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे आणि तो विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी नक्कीच तुम्ही करू शकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवूही शकाल. म्हणून तो विश्वास ठेवायला तुम्ही शिका आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जायला शिकाल. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ ही नक्कीच माझ्याशी असणार आहे आणि मी त्याला नक्कीच तो धडा शिकवेल. आणि म्हणून जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ते 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, जीवनामध्ये जर आपण जो विचार करतो तसं आपल्याला वाटतं तर सकारात्मक वाटण्यासाठी आपण तसा विचार करायला नको का? मग आपण तसा विचार करायला पाहिजे आणि जर सकारात्मक विचार आपण केला तर आपण सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. शांती, प्रेम आणि सौख्य यापासून आपण केवळ एक विचार दूर करत असतो. तो विचार हा विचारहीन अवस्थेतून येतो. आपण जो विचार करतो तसाच भाव आपल्याला जाणवू शकतो. या तत्वामागे असणाऱ्या एका इशाऱ्याचा उल्लेख मी अद्याप केलेला नाही. अधिक अचूकपणे त्याचं वर्णन करायचं तर असं म्हणता येईल की आपण जेव्हा विचार करायची कृती करत असतो तेव्हा केवळ आपल्याला नकारात्मक भावना जाणवू शकतात. दृष्टीपथात कोणीही नसताना अंधारलेल्या गल्लीतून एकटंच चालत जाताना भीती वाटण्यासारख्या काही नकारात्मक भावना उपयुक्त सुद्धा ठरू शकतात. जगण्याच्या दृष्टीने या नकारात्मक भावना मदत करतात, परंतु सतत जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला नाही तर नकारात्मक भावना उपयुक्त ठरण्याऐवजी आपल्यापैकी बहुतेकांना तो नकोशा होतात आणि होऊ शकतात. मग भौतिक स्तरावर जगण्याचा संघर्ष आता उरलेला नाही हा संदर्भ घेऊन आपण पुढे जाणार आहोत. म्हणजेच नकारात्मक भावना बहुतेक वेळेस आवश्यक नाहीत हा संदर्भ आपण वापरणार आहोत आणि आपण जो विचार करण्याची कृती करतो तेच भाव आपल्याला जाणवतात असा उल्लेख मी केला असता तर बहुतेक लोकांना वाटतं की सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी सकारात्मक विचारकृती करायला हवी आणि याच्या सत्यासत्यतेबद्दल स्वतःची समजूत घालण्याऐवजी आणखी एक विचार प्रयोग करूया, जेणेकरून यातल्या सत्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल. आयुष्यात आजवर तुम्हाला सर्वाधिक सौख्य आणि प्रेम जाणवलं त्या वेळेची आठवण करा आणि त्या वेळेला तुम्हाला जे भाव जाणवले होते ते किमान 30 सेकंदासाठी जाणून घ्या आणि ज्या सर्वोच्च क्षणी तुम्हाला सर्वाधिक सौख्य आणि प्रेम जाणवलं होतं त्या क्षणी कशा प्रकारे विचार तुमच्या मनात आले होते. मग नक्कीच ते त्यावेळेस तुम्ही काय काम करत होता हे मी विचारलेलं नसून त्या अचूक क्षणी तुमच्या मनात कोणते विचार सुरू होते हे मी विचारत आहे. मग याचं उत्तर देणाऱ्या अनेकांना जाणवलं असेल की त्या तंतोतंत क्षणी त्यांच्या मनात कुठलेही विचार नव्हते आणि इतरांनी सांगितलं की ते अतिशय कृतज्ञ आणि आनंदित आहेत आणि असा विचार त्यांच्या मनात होता. मग आपण कृतज्ञ आहोत असा विचार मनात होता हे उत्तर देणाऱ्यांना मी असं विचारतो की विचारापूर्वी त्यांना सौख्य आणि प्रेम जाणवलं की त्या विचारानंतर? मग पुढे जाण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 10 ते 15 सेकंद घ्या आणि तुम्हाला कोणती अंतर्दृष्टी जाणवली आणि आयुष्यातला सर्वाधिक जास्त आनंदी क्षण किंवा महत्तम प्रेमाची जाणीव होत असताना बहुतेक लोकांच्या मनात कुठलाही विचार नव्हता. आणि सगळ्यात उद्बोधक बाब आहे, आपण कृतज्ञ आहोत असा विचार ज्यांच्या मनात होता त्यांना तो विचार मनात येण्यापूर्वी सर्वाधिक आनंद किंवा प्रेम जाणवलं आणि त्यांच्या मनात जर तो विचार आला असेल तर तो त्या भावना जाणवल्यानंतर त्या विचाराने त्या भावना निर्माण केल्या नव्हत्या. यातून आपण आणखी एका सत्याकडे येतो. सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी तुम्हाला विचार असण्याची किंवा विचार करण्याची आवश्यकता नाही. या सत्याचा सुंदर भाग म्हणजे इथे कुठल्याही मूल्यमापनाची गरज नाही, कारण ते याच क्षणी इथे जाणता आणि येऊ शकतात. ते सिद्ध करण्याची तक्रारवर घासण्याची गरज नाही. आपण नुकत्याच केलेल्या प्रयोगातून तुमचं तुम्ही जे सत्य याची देही याची डोळा अनुभवलाय. म्हणून सौख्य आणि प्रेमासारख्या सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी आपल्याला विचार असण्याची किंवा विचार करण्याची कृती करण्याची गरज का नाही ते पाहूया.
सौख्य, प्रेम, उत्कटता, मुक्तता आणि कृतज्ञता या आपल्या अस्तित्वाच्या नैसर्गिक स्थिती आहेत आणि कदाचित यावर विश्वास ठेवायला कठीण जाईल, कारण त्या जर नैसर्गिक असतील तर मग आपल्याला सदैव त्या का जाणवत नाहीत याचं उत्तर मी देतो. आता कुठल्याही बाबींची नैसर्गिक स्थिती पाहायची असेल तर निसर्गाकडे पाहणं आणि ती अवस्था तिच्या बालावस्थेत असताना पाहणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ बाळाच्या नैसर्गिक स्थितीकडे पाहूया. बाळाची नैसर्गिक आणि उपज स्थिती कोणती असते? आणि लहान बाळ निसर्गतः तणावयुक्त, चिंतित, भयभीत आणि भिडस्त असतं का, की निसर्गात ते सौख्यानंद, आनंद आणि प्रेम अशा स्थितीत असतं? मग सौख्य, प्रेम आणि शांती ही आपली नैसर्गिक अवस्था आहे. म्हणून आपण करत असलेला कुठलाही विचार हा आपल्याला अस्तित्वाच्या या नैसर्गिक स्थितीपासून दूर नेईल आणि त्यामुळेच जेव्हा आपल्याला अति ताण जाणवतो तेव्हा आपण अति विचार करू लागतो आणि नकारात्मक भावनांचं सामर्थ्य हे आपण त्या क्षणी किती विचारक कृती करत आहोत याच्याशी थेट संबंधित असतं. म्हणून उलट सकारात्मक भावनांची तीव्रता ही आपण तत्क्षणी करत असलेल्या विचारकृतीशी व्यस्त प्रमाणात असते आणि दुसऱ्या शब्दात आपण जितके कमी विचारकृती करू तितकी अधिक तीव्र सकारात्मक भावना आपल्याला त्या क्षणी जाणवेल. आणि यामधलं सत्य लक्षात घेण्यासाठी अशा काही आठवणींचं स्मरण करा जेव्हा तुम्हाला आतोनात ताण झाला होता आणि तुम्ही फार चिंतित होता. मग त्यावेळेस तुम्ही कुठली विचारकृती करत होतात ते आठवा. त्यासाठी 1-2 मिनिटं तुम्ही नक्कीच घ्या. आता अशा आठवणींचं स्मरण करा आणि जेव्हा तुम्ही अतिशय आनंदी होता आणि तुम्हाला सर्वाधिक सौख्य तसंच प्रेम जाणवलं होतं त्या क्षणी तुम्ही किती विचार करत होता ते नक्कीच आठवा. पुन्हा यासाठी 1-2 मिनिटं घ्या. आता तुम्ही जे काही पाहिलं त्यामागचं सत्य आत्मसात करण्यासाठी नक्कीच आणि अनुभवण्यासाठी पुढे व्हा. ही एक संकल्पना आत्मसात करण्यासाठी माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितलं की आपण आपलं मन हे स्पीडोमीटर सारखं असल्याची कल्पना करा आणि मैल प्रति तास असा विचार करण्याऐवजी विचार पर मिनिट अशी कल्पना करा. आणि आपल्या मनात जितका अधिक विचार सुरू राहील तितकं विचार मीटर अधिक पुढे पुढे धावेल आणि आपण अति विचार केला की तो काटा लवकर जाईल, मग लालवर जाईल आणि तो नक्कीच खाली जात राहील. अशा बिंदूवर आलेल्या आपल्याला आतोनात ताण, थकवा आणि नैराश्य जाणून संताप येतो. मग तो खाली लालवर न जाता तो डायरेक्ट वरती जाईल आणि पूर्ण तो लाल होऊन जाईल आणि मग तो काटा पूर्ण हायपर टेन्शनवर जाईल. व विचार करण्याच्या कृती घटकांमुळे आपल्याला ताण येत नसून आपण विचार करण्याची कृती करत असल्याने तो येतो, हे लक्षात घ्या. मग आपण किती विचार करतो त्या क्षणी आपल्याला जाणवणारा ताण आणि नकारात्मक भावनेच्या व्यापकतेशी थेट संबंधित असतं. जेव्हा तुम्हाला आतोनात नैराश्य, ताण, चिंता किंवा इतर नकारात्मक भावना जाणवू लागते मग तेव्हा लक्षात घ्या की तुमची विचारकृती करत असल्याने या सर्व भावनांची तीव्रता, किती विचार सुरू आहेत आणि यांच्याशी थेट संबंधित असते. म्हणून आपण कशाबद्दल विचार करत आहोत यामुळे दुःख होत नसून आपण विचार करत आहोत यामुळे दुःख होतं. मग सारांश, आपल्याला प्रेम, सौख्य, सौख्यानंद आणि इतर सकारात्मक भावनांचा अनुभव यावा म्हणून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायचा नसून या भावना जाणून घेणं ही आपली नैसर्गिक स्थिती आहे. आपण जेव्हा आपल्या मनात असणाऱ्या विचारांचा विचार करण्याची कृती करू लागतो तेव्हाच आपल्याला या निसर्गात असणाऱ्या भावना जाणवत नाहीत. अशा वेळेस आपण अनंत बुद्धिमत्तेशी असणारी थेट जोडणी बंद करतो आणि आपल्याला ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि भीती वाटू लागते आणि आपल्या विचारांचा घटना महत्त्वाचा नसून आपण विचारकृती करत आहोत हे आपल्या दुःखाचं मूळ आहे. आणि आपण वर्तमान क्षणात करत असलेल्या विचारकृतीच्या प्रमाणाशी नकारात्मक भावनांच्या तीव्रतेचा थेट सहसंबंध जोडलेला असतो. मग आपण जितका कमी विचार करू तितकी आपण सकारात्मक भावनांना निसर्गतः वर येण्यासाठी जागा निर्माण करून देत असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मानवी अनुभव कसा निर्माण होतो ते तुम्ही शिकलं पाहिजे. आता आपल्या अनुभवाची भीती न बाळगायला जरी लोक शिकले असते तरी तेवढ्यानेही जग बदललं असतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मूलभूत पातळीवर मानवी अनुभव हा वैश्विक मन, सजगता आणि विचार या 3 तत्वांनी निर्माण होतो आणि 3 तत्व एकत्र करून आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला घेऊ देतात. आणि मग या 3 पैकी एखादं तत्व नसेल तरी आपल्याला कशाचाही अनुभव घेता येणार नाही. सिडनी बँक्स यांनी पहिल्यांदा या 3 तत्वांचा शोध लावला आणि ती 3 तत्व आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गोड जबाबदारी माझ्यावर आली आहे असं लेखक म्हणतात. आता ही 3 तत्व समजून घेतली तर स्वतःच्या दुःखातून स्वतःला बाहेर कसं काढायचं हे आपल्याला समजेलच आणि शिवाय स्रोतापासून निर्मिती करणं सुद्धा आपल्याला जगू शकेल आणि मग ते आपल्याला जमू लागेल. वैश्विक मन. आता पहिला आहे वैश्विक मन म्हणजे सर्व सजीवांच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता म्हणजे वैश्विक मन.
आणि प्रत्येक गोष्टीत असणारे जीवनबल आणि ऊर्जा म्हणजे हेच मन. आणि अकार्णच्या फळाला वृक्षाचं कसं वाढवायचं हे समजतं. आपल्या कक्षेत भ्रमण कसं करायचं हे ग्रहाला समजतं. आणि जखम झाली असता स्वतःला बरं कसं करायचं हे आपल्या शरीराला समजतं. मग स्वनियंत्रण कसं ठेवायचं, श्वसन आणि हृदयाच्या ठोक्यांसारख्या क्रिया हाताने न करताही स्वतःला जिवंत कसं ठेवायचं हे आपल्या शरीराला समजतं. म्हणून या सर्व बाबी कशा करायच्या हे बुद्धिमत्तेला समजतं. आणि सर्वांच्या ठायी असणाऱ्या त्या बुद्धिमत्तेला वैश्विक मन असं म्हणतात. आणि यालाच काही जण ईश्वर, अनंत बुद्धिमत्ता, क्वांटम फील्ड आणि स्रोत अशा विविध नावांनी ओळखतात. म्हणून विचार तसंच इतर प्रत्येक गोष्ट येते ती इथूनच येते. आणि सर्व बाबी या वैश्विक मनाने जोडलेल्या आहेत आणि कशातही वेगळेपणा नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी दिसणं हा आपल्या समजुतीचा भ्रम असतो. आणि आपण जेव्हा वैश्विक मनाशी जोडले जातो तेव्हा आपल्याला पूर्णत्व, परिपूर्ण समाधान आणि प्रेम, शांती, सौख्य तसंच प्रेरणा, संबंध आणि असल्यागत जाणवतं. आपण जेव्हा विचार करू लागतो मग तेव्हा आपलं मात्र वैश्विक मनाचा हा ओघ आपण थोपवतो आणि त्यानंतर आपल्याला विलग झाल्यासारखं वाटतं. म्हणून नैराश्य, एकटेपणा, संताप, उद्वेग, विषण्णता, त्रागा आणि भीती अशा जाणीवा होऊ लागतात. म्हणून वैश्विक सजगता, सर्व वस्तू मात्रांची एक सामूहिक सजगता म्हणजे वैश्विक सजगता. आणि त्यामुळे आपण अस्तित्वात आहोत याची जाणीव होत आपल्याला आपल्या विचारांचीही जाणीव होते. आणि वैश्विक सजगता नसेल तर आपल्याला कशाचाही अनुभव घेता येणार नाही आणि आपली पंचेंद्रिय काहीशी कामही करणार नाही. मग कारण जाणीव घेण्यासारखंच काही नसेल. म्हणून यामुळेच सगळ्यांमध्ये प्राणधारणा होते आणि प्रत्येक गोष्ट जाणण्यायोग्य होते. म्हणून वैश्विक विचार ही तिसरी गोष्ट आहे. आणि ज्या विश्वात तू असून आपण निर्मिती करू शकतो त्याचा कच्चा माल म्हणजे वैश्विक विचार करण्याची आणि वैश्विक मनाच्या ऊर्जेपासून ती निर्मिती करण्याची ती आपली क्षमता आहे. आणि सजगतेच्या माध्यमातून आपण हेतू जाणू शकतो. आणि विचार नसता तर जाणीव करून घेण्यालायक आपल्याकडे काहीही नसतं. आणि विचार हा एखाद्या DVD सारखा असून त्यात सर्व माहिती आहे आणि जी आपण TV वरच्या सिनेमासारखी पाहू शकतो. आणि TV आणि DVD हे जणू सजगतेसारखे आहेत आणि त्यातूनच DVD वरची माहिती प्रत्यक्षात आणण्याचं तंत्र उपलब्ध होतं आणि ती माहिती आपण पाहू शकतो आणि सिनेमा म्हणून तिचा अनुभवही घेऊ शकतो. म्हणून DVD किंवा TV चालवण्यासाठी जी शक्ती लागते ती वैश्विक मनासारखी आहे. कारण हे वैश्विक मन म्हणजे अदृश्य शक्ती, बल असून ते सर्व गोष्टींना जोडतं, तसंच सामर्थ्य देतं आणि स्रोतापासून प्रत्येक गोष्ट कार्यरत होते. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विचार करणं हे जर आपल्या दुःखाचं मूळ असेल तर मग आपण विचार करणं कसं थांबवू शकतो हे आपण शिकून घेऊया. गच्च भरलेलं मन शांत हृदयासाठी जागा शिल्लक ठेवत नाही. स्वर्ग आणि नरक एक झेन कथा आहे. एक बळकट सामर्थ्यशाली सामुराई एकदा एक झेन गुरुकडे आला. ते ध्यान धारणेत मग्न होते. सामुराई अवस्था होता आणि त्याच्या विनम्रता नव्हती आणि घोगऱ्या आवाजात ओरडायची सवय त्याला होती. त्याच स्वरात त्याने विचारलं, स्वर्ग आणि नरकाचं रूप काय ते मला सांगा. झेन गुरुचे डोळे उघडले आणि सामुराईच्या चेहऱ्यावर नजर खिळवून तिरस्काराने उत्तर दिलं, तुझ्यासारख्या कळकट्ट, तिरस्करणी आणि उद्विग्न मूर्खाला मी उत्तर का द्यावं. तू एखाद्या आळीसारखा आहेस. मी तुला काही सांगायला हवं असं तुला वाटतं का. मला तुझं इथे असणं सहन होत नाही. माझ्या नजरेसमोरून चालता हो. मूर्खासारख्या प्रश्नांसाठी माझ्याकडे वेळ नाही. एवढा अपमान त्या सामुराईला सहन झालं नाही. संतापाच्या आहारी जात गुरुचं डोकं छाटायला त्याने आपली तलवार काढून उगारली आणि सामुराईच्या नजरेत थेट नजर पाहत जैन गुरुने अलगत म्हटलं, हा नरक. आणि सामुराई जागाच्या जागी थिजला. क्रोधाने आपल्याला गिळंकृत केलं आहे हे त्याला तत्क्षणी उमगलं आणि त्याच्या मनाने नुकताच त्याचा स्वतःचा नरक तयार केला होता. आणि त्या नरकात होता तिरस्कार, द्वेष, स्वतःचा बचाव आणि थैथयाट. आपण आपल्या आवेगाच्या इतके आहारी गेलो आहोत की कोणालाही ठार करायला तयार झालो होतो हे त्याच्या लक्षात आलं. आणि आता त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. तलवार बाजूला ठेवत दोन्ही तळहात जुडून प्राप्त झालेल्या दृष्टीबद्दल अत्यंत कृतज्ञतेने तो समोर झुकला. आणि त्याच्या कृतीची दखल घेत जैन गुरुने हलकेच म्हटलं, हा आहे स्वर्ग. तर विचार करण्याची कृती पूर्णपणे थांबवणं शक्य नाही. तरी सुद्धा विचार करण्यात आपण जो काही वेळ घालवतो तो आपण नक्कीच कमी करू शकतो, जेणेकरून तो अधिकाधिक कमी होईल. आणि सरतेशेवटी आपण अशा बिंदूला पोहोचू जिथे आपण आपल्या दिवसातला बहुतांशी भाग विचार न करण्यात घालवता अधिकतर काळ सौख्यानंदाच्या अवस्थेत जगायला सुरुवात करू. आणि मला विचार करायला थांबवायचा आहे असं आपण म्हणतो तेव्हा अनेकांना वाटतं की आपण सरसकट सगळे विचार थांबवणार आहोत आणि आपल्याला हे कसं करायचं नाही.
विचार आणि विचार करण्याची कृती यातला फरक तुम्हाला आता समजला असल्यामुळे आता आपण आपल्या विचारांना ये जा करू देणार आहोत आणि मात्र त्याच वेळेस या उमटलेल्या विचारांवर जी विचार करण्याची कृती आपण करणार आहोत तिच्यावर आपण कमीत कमी वेळ खर्च करणार आहोत. आणि विचार करण्याची कृती थांबवण्याची सर्वाधिक रंजक आणि तितकीच टोकाची बाब म्हणजे विचार कृतीची जाणीव ठेवण्याव्यतिरिक्त ते कमी करण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही. आपण जेव्हा विचार कृतीबद्दल आणि विचार कृतीच आपल्या या दुःखाचं मूळ आहे आणि याबद्दल सजग होतो तेव्हा आपोआप आपल्यात त्या तथ्याची सजगता येते आणि आपण त्यातून निरीक्ष होतो, त्याला तसंच स्थिर होऊ देतो आणि निघून जाऊन देतो. आणि यासाठी काही श्रम करावे लागत नाही. मग त्या क्षणी शुद्धपणे उपस्थित राहण्यातून ते साध्य होतं. आणि ही संकल्पना स्पष्ट करून सांगणारा विचार माझ्या एका मार्गदर्शनाने मांडला आहे. आणि असं समज की मी तुला गढूळ घाण पाण्याने भरलेलं वाणगं दिलाय आणि पाणी तू कसं स्वच्छ करशील असं जर मी तुला विचारलं तर तू काय करशील? मग पुढे होण्याआधी कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आधी मिळतंय हे पाहायला 15 सेकंद घ्या. आणि पाणी गाळता येईल आणि उकळता येईल असं बहुतेक लोक म्हणतात, पण अनेक लोकांच्या लक्षात येत नाही की थोडा वेळ ते गढूळ पाणी असलेला वाडगा स्थिर ठेवला तर त्यातली सगळी घाण ही कचरा आपोआप तळाशी बसू लागतो. म्हणून थोड्या वेळाने वरचं पाणी आपोआप स्वच्छ होत जातं. आपलं मन अगदी अशाच पद्धतीने चालतं. आपल्या विचारकृतींना गाळणं किंवा उकळणं असं काही न करता जर स्थिर राहू दिलं तर ही विचारकृती स्वतःहूनच स्थिर होईल आणि आपली मन या विचारकृतीपासून मुक्त होतील. आणि ज्याप्रमाणे पाण्याची नैसर्गिक स्थिती ही स्वच्छ असणं आहे त्याचप्रमाणे मनाची नैसर्गिक स्थिती सुद्धा स्वच्छ असणं आहे. त्यासाठी आपल्या मनाला त्रास देता आपण कामा नये. आयुष्य जर गढूळ, असंघटित आणि तणावयुक्त वाटू लागलं की पुढे काय करावं नेमकं उमगलं नाही तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची विचारकृती तो सगळा गाढ ढवळते आहे आणि त्यायोगे तुमचं मन ढवळू आणि गढूळ करते आहे. आणि म्हणूनच पुढचं काही पाहणं तुम्हाला कठीण झालं आहे. तुम्ही अति जास्त विचारकृती करत आहात आणि याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्ही हा दर्शक म्हणून वापर करू शकता. मग आपण जो विचार करतो ते आपल्याला जाणवतं आणि मग ही विचारकृती हाच आपल्या असुखद अनुभवाचं मूळ कारण आहे. आणि या तथ्याची जाणीव तुम्हाला एकदा झाली की मग विचार करणं नेमकं काय आहे हे तुम्हाला दिसू लागतं. आणि मग थोडा अवधी देत आपण या विचारकृतीला स्थिर होऊ देतो. त्यानंतर सावकाश आपलं मन पुन्हा एकदा कसं स्वच्छ होऊ लागलं हे आपल्याला दिसू लागतं. मग विचारकृतीची तुलना तुम्ही भुसभुशीत रेतीशी करू शकता. विचारकृतीशी आपण जितका अधिक सामना करतो तितका तो नकारात्मक भावनांना तीव्र करत ती स्थिती विपरीत करतो. आणि भुसभुशीत वाळूचं अगदी असंच होतं. आपण जर त्यात अडकलो तर बाहेर पडण्यासाठी प्रतिकार करणं हाच उपायच नाही आणि आपली तगमग होते आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपण आटापिटा करतो. आणि या पायी ती वाळू आपल्याला अधिकाधिक विळख्यात घेते आणि स्वतःकडे अधिक वेगाने ओढू लागते. मग उलट सगळा संघर्ष थांबून शरीराच्या नैसर्गिक तरलतेला कार्य करू द्यावं आणि जेणेकरून तुम्ही पृष्ठभागावर अधिक सजगतेने येऊ शकता. आणि आपल्या विचारकृतीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिचा विचारच करायचा नाही आणि विश्वास ठेवायचा की आपली नैसर्गिक आंतरिक शून्यता आपल्याला पुन्हा एकदा सुस्पष्टता आणि शांतीची दिशा दाखवते आणि नेहमीप्रमाणे ते आहेच. मग विचारकृती करण्या न करण्यातच तुमची स्थिती दोलायमान होत असेल तर असं होणं स्वाभाविक आहे. आणि लक्षात घ्या, दिवसाच्या प्रत्येक क्षणी आपण विचार स्थितीत असू असा कुठलाही मार्ग नाही. असं ध्येय जर आपण निश्चित केलं तर आपण स्वतःला निष्कारण विचार करायला आणि उगाचच सोसायला भाग पाडू. आपण आध्यात्मिक आणि अनंत बहुतेक गोष्टी आपण करत असतो आणि असे जीव मात्र असून आपल्याला भौतिक आणि मर्यादित अनुभव आहेत. आणि यामुळे मानव हा अधिक दिव्य तत्वाला आपण सजीव मार्ग असून चिंता, ताणतणाव आणि सौख्य शांती या दोन अवस्थातच आपण नैसर्गिकच त्याच आंदोलन घेत राहतो. आणि विचार करणं आणि विचार न करणं यांच्यातल्या आंदोलनावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा ते रोखू शकत नाही, परंतु विचार करण्यात आपण जो वेळ घालवतो तो कमी करू शकतो. मग त्यायोगे आनंद, शांत, उत्कट आणि प्रेमाने परिपूर्ण अशी जाणीव होण्याचे अधिक क्षण आपण निर्माण करू शकतो. आपण विचारकृती करू लागल्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होत नसलं तर आपल्याला ते शापासारखं वाटतं आणि आपलं दुर्दैव अटळ आहे असं वाटतं. त्याची काळजी करू नका, कारण विचार न करण्याच्या स्थितीला आपण परतून येऊ शकतो. पण आपल्या सुरेख अनुभवाचा तो केवळ एक भाग आहे आणि सुख, शुद्ध शांती, प्रेम आणि समाधान हे प्रत्येक विचारामागे असतं आणि ते आपल्याला कोणत्याही क्षणी मिळू शकतं. हे माहीत असलं तर आपल्याला खरी शांती मिळू शकते आणि आपल्याला जी सुरेख अवस्था सदैव हवीशी वाटते ती आपण कधीही गमावत नाही.
मात्र आपल्याला तिचं विस्मरण तेवढं होतं. परंतु विस्मरण झालं याचा अर्थ ती अवस्था तिथे नाहीच असं नाही. रात्र होताना सूर्य मावळतो, दिसेनासा होतो, तरी तो तिथे आहेच आणि ते असं आपल्याला ठाऊक आहे. तसंच काहीसं या अवस्थेचं आहे. अस्ताला गेलेला सूर्य कधीच परत येणार नाही असा विचार जर आपण केला तर आपण अतिशय त्रस्त होऊ आणि भीतीदायक विचार आपल्याला व्यापून टाकतील. मग आपल्या अस्तित्वाच्या अवस्थेलाही हेच लागू पडतं. सुस्पष्टता, प्रेम, सौख्य, शांती आणि समाधान यांच्या अमर्याद साठा आपल्याकडे सातत्याने आहे. याचं स्मरण होण्यापासून आपण केवळ एक क्षण तेवढे दूर असतो. कधी कधी आपण विसरू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला आठवतं आणि जाणवतं की आपण आपल्या विचारकृतीत अडकलो आहोत तेव्हा आपल्याला नरकात्मक भावनांचा अनुभव येतो. आणि एवढ्याच अनुभवाने आपण पुन्हा एकवार आपल्या नैसर्गिक सुरेख अवस्थेकडे परतून येऊ शकतो. मग आपल्याला एकच करायचं असतं, हे ध्यानात ठेवायचं, ही केवळ आपली विचारकृती आहे आणि हे जाणून घ्यायचं, सूर्य कायमचा कधीच जाणार नसून लवकर पुन्हा उगवणार आहे हे ज्ञान असण्यात समाधान मानायचं. आणि माहिती असली की आपल्याला रात्रीच्या अस्तित्वासाठी तितके कौतुक करता येईल आणि विश्वात असणाऱ्या तिच्या भूमिकेची दखल घेता येईल आणि त्यातूनच ही रात्रसुद्धा आपल्या मानवी अनुभवाचा भाग कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि सूर्या इतकाच आपण रात्रीच्या सौंदर्याचाही आस्वाद नक्कीच आपण घेऊ लागू. मग विचार न करता सुद्धा या जगात आपण कसे तग धरू शकू हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. मग चिंता म्हणजे नियंत्रण नसलेला विचार आहे आणि प्रवाह म्हणजे विचार नसलेलं नियंत्रण आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो वर दिलेल्या प्रश्नांच्या अंतर्गत पोहोचायचा मार्गदर्शक ठरणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचं सर्वोत्तम काम करत असता त्या क्षणी त्यामध्ये पूर्णत्वाने गुंतलेला असता, मोहित झालेले असता, त्यावेळेस तुमच्या मनात कोणते विचार सुरू असतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी स्वतःला साधारण 15 सेकंद द्या. आणि जर अद्यापही तुम्हाला उत्तरातून अंतर्दृष्टी लाभली नसेल तर योग्य दिशेने नेण्यासाठी हा पुढचा प्रश्न तुम्हाला मदत करू शकेल. तुम्ही करत असलेली एखादी गोष्ट तुम्हाला आतोनात आवडत असते आणि तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतलेले असता आणि वेळेचं आणि स्थळाचं भान तुम्हाला उरत नाही. मग तेव्हा त्या क्षणी प्रवाहाच्या त्या स्थितीत तुमच्या मनात कोणते विचार येत असतात? आता जरा क्षणभर थांबून उत्तर मिळवण्याची वाट पहा. तुम्ही जेव्हा तुमचं सर्वोत्तम काम करत असता, जेव्हा पूर्णपणे प्रवाही अवस्थेत असता, जेव्हा तुम्ही करत असलेलं काम यात कुठलंही अंतर उरलेलं नसतं, तेव्हा त्या विशिष्ट क्षणी तुमच्या मनात कुठलेही विचार नसतात. आणि जर तुमच्या मनात विचार नसतील तर मग त्यावर तुम्हाला विचार करण्याची कृती करावी न लागता केवळ तुमच्यातून प्रवाहित होत असतात. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मग माणूस सर्वोत्तम सादरीकरण देण्याच्या स्थितीत असतो आणि हीच ती निर्विचाराची अवस्था. आणि ऐकायला हे विचित्र वाटेल, परंतु आपण जेव्हा विचार करत नसतो तेव्हा सर्वोत्तम काम करतो आणि नुकतंच तुम्ही तुमच्या अनुभवातून सिद्ध केलं आहे. मग या विषयामागचं सत्य उजळण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. व्यावसायिक किंवा ऑलिम्पिक खेळाडू जेव्हा स्पर्धेत सहभागी असतात मग तेव्हा ते त्या खेळादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याचं अतिपृथक्करण करत असतात. आणि असं तुम्हाला वाटतं का? मग स्पर्धेदरम्यान त्यांच्या मनात कोणते विचार येतात, कोणत्या विचारकृती त्यांच्याकडून घडतात असं तुम्हाला वाटतं? मग सर्वोत्तम सादरीकरण करणारे खेळाडू निश्चित असं सांगतात की जेव्हा ते त्यांच्या सर्वोत्तम स्थितीत असतात तेव्हा ते विशिष्ट क्षेत्रात असतात आणि विशिष्ट क्षेत्र म्हणजे प्रवाही किंवा निर्विचार अवस्था होय. जपानी संस्कृतीत या क्रियेच्या वर्णनासाठी मुशिन हा सुंदर शब्द वापरला जातो आणि शोतो कॅटाईसमने केलेली ही व्याख्या पहा. सरसकट विचार, राग, भीती आणि विशेष करून अहंकारापासून मन मोकळं असतं तेव्हा मुशीन प्राप्त होतो आणि संघर्ष किंवा जीवनाच्या इतर क्षेत्रात त्याचं उपाययोजन केलं जातं. मग संघर्षात मुशीन प्राप्त झालं की तिथे एखाद्या किंवा सैरभीर विचारांची अनुपस्थिती असते आणि साधकाला न चाचरता क्रिया प्रतिक्रिया करण्याची सहज मोकळीक त्यातून मिळते. मग कराटेकाच्या त्या बिंदूपर्यंतच्या पोहोचवणाऱ्या सर्व अभ्यास आणि प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आधारित प्रतिक्रिया तो देतो आणि आपली पुढची हालचाल काय असायला हवी याचा विचार न करता मिळालेल्या प्रशिक्षणावर विसंगून तत्पर, आत्मप्रेरित आणि अबोधावस्थेतून आलेली प्रतिक्रिया आपल्याला दिशा देते. आणि सरावानंतर विचार करण्यामुळे खेळाडूंच्या सादरीकरण कौशल्यात अडथळा निर्माण होतो आणि हे सत्य सगळ्यांना लागू होतं. आपण तेव्हा विचार करायला आणि अतिवृत्तकरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपण चाचरतो आणि अनुच्छुक असतो. मग आपल्याला शंका येतात आणि असुरक्षितता आणि भीती जाणवते. मग त्या क्षणी आपण निर्विचार अवस्थेत शिरतो आणि त्या क्षणी आपण आपल्या पूर्ण क्षमतेनिशी तो क्षण स्वीकारून सर्वोत्तम कार्य करतो. विचार केला नाही तर अहंकाराच्या मर्यादेत जखडले न जाता जगातील सर्वाधिक आश्चर्यकारक बाबी निर्माण करण्यासाठी आपण सक्षम होतो.
आणि हा विश्वास तुम्ही स्वीकारावा असं मी तुम्हाला सुचवून नसून तो अवलंबून स्वतःच त्याचा अनुभव घ्यावा असं म्हणत आहे. आणि जेणेकरून तो विचार आत्मसात करण्यासाठी तुम्हाला तुमची अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकेल. आपण जर विचार करणं थांबवलं तर आपले ध्येय, स्वप्न आणि महत्त्वाकांक्षांचा आपण काय करणार आहोत हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आपल्या मनाला आपण मानतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही मर्यादा नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या मर्यादेनुसार तुम्ही वागलं नक्कीच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही भरपूर गोष्टी मिळवू शकतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकतात. फक्त जीवनात तुम्हाला हार मानायची नाही आणि बिनहार करता आणि बिना शर्ते तुम्हाला लढायचं आहे. बघा, तुम्ही भरपूर पुढे जाल आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. मित्रांनो, बिनशर्त प्रेम आणि निर्मिती तुम्ही करू शकता आणि भरपूर गोष्टी तुम्ही त्यातून मिळवू शकता आणि तुम्ही त्या मिळवल्यानंतर तुम्हाला एक सौख्याची भूमिका जाणवते आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून मिळवू शकता. मग तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. आता विनाशर्त प्रेमाचं सामर्थ्य हे मानवतेला मिळू शकणारं सर्वात महान सामर्थ्य आहे. लोक जेव्हा कुठल्याही मर्यादा, सीमा किंवा अटी न ठरवता प्रेम करतात तेव्हा ते शक्य होतं. विनाशर्त प्रेम. आता मक्केना या माझ्या विलक्षण जोडीदाराकडून मी विनाशर्त प्रेम करायला शिकलो आणि आयुष्यभर प्रत्येक गोष्टीबद्दल मी फक्त प्रश्न उपस्थित करत होतो असं लेखक म्हणतात. आणि प्रत्येक गोष्ट जशी आहे ती तशी काय आहे यामागचे कारण जाणून घेतल्याशिवाय मला चैन पडत नसे. मग प्रत्येक गोष्टीमागचं कारण आणि अर्थ जाणून घेतल्याशिवाय मी आयुष्यात कशाचाही अनुभव घेऊ शकत नव्हतो. आणि स्वाभाविकता वर्षभर डेटिंग केल्यानंतर एखाद्या नात्यात जे घडणं अपेक्षित असतं तसंच झालं की मक्केनाला विचारलं की ती माझ्यावर प्रेम का करते, तर तिने निरागसतेने उत्तर दिलं की ती प्रेम करते इतकंच तिला ठाऊक आहे, त्यामागचं कारण ठाऊक नाही. मग तिने विचारलं की मी तिच्यावर प्रेम का करतो. त्यावर मी तिला 10-12 वेळी वेगवेगळी कारणं दिली. तिचं सुंदर स्मित, खळखळून हसणं, शुद्ध मन, कुटुंबावरचं प्रेम, तिची बुद्धिमत्ता याची अमर्यादित होती. मग गेले 7 वर्ष आम्ही एकमेकांना डेटिंग करत आहोत आणि त्या पहिल्या वेळेला तिला विचारल्यानंतर दर काही महिन्यांनी तिला मी विचारतो की तिचं माझ्यावर प्रेम काय आहे आणि अगदी आत्तापर्यंत ती एकच उत्तर देत आली आहे, मला ठाऊक नाही. मला एवढंच माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि खूप आहे. बराच काळ मला याचा थोडा त्रास झाला कारण तिचं माझ्यावर प्रेम काय आहे हे तिला कळत कसं नाही याच मला समजत नव्हतं. माझं तिच्यावर प्रेम काय आहे आणि किमान 50 कारणं होती माझ्याकडे की मात्र एकही कारण सांगू शकत नव्हती. तरीसुद्धा इतक्या वर्षात मी तिच्यावर इतकं प्रेम केलं आहे की तिला एकही कारण माहीत नाही याचं मला काही वाटत नाही. मी स्वीकार केला की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि तिच्यावर मी प्रेम करणंही सुरू ठेवलं कारण मला तेवढंच जमतं होतं. आणि मग तिचं माझ्यावर प्रेम आहे का या मागच्या कारणांचा विचार तिला का करता येत नसेल याचं कारण मला काही महिन्यांपूर्वी लक्षात आलं. माझं मक्केनावर प्रेम काय आहे याच्याबद्दल माझ्या कारणांना मी प्रश्न विचारू लागलो आणि मग मला साक्षात्कार झाला की माझं आयुष्य कायमस्वरूपी बदललं. तिच्या हसण्यामुळे माझं तिच्यावर प्रेम आहे की तिला इतरांना मदत करायला आवडतं म्हणून आहे. मग अशा स्वतःला विचारलं की एखाद्या दिवशी जर हसली नाही, तिने जर कोणालाच मदत केली नाही तर मी तिच्यावर प्रेम करण्याजागे जी कारणं होती जर तिने एखाद्या दिवशी केली नाही तर मग तिच्यावर प्रेम करणं थांबवेन का. माझ्या लक्षात आलं की मी तिच्यावर प्रेम करत आहे याची कारणं जर मी निर्माण केली तर विशिष्ट कृती किंवा पद्धतींवर माझं तिच्यावर प्रेम असणं अवलंबून राहील आणि तिने जर त्या केल्या नाहीत तर मी तिच्यावर प्रेम करणार नाही. अर्थात हे खरं नव्हतं. त्या क्षणी माझ्यावर प्रेम असणाऱ्या कारणांची यादी मक्केनाला का करता येत नाही या संदर्भात मला विलक्षण साक्षात्कार झाला. कारण सरळ होतं, तिचं माझ्यावर विनाशर्त प्रेम होतं. काही कारणांमुळे ती माझ्यावर प्रेम करत नव्हती. कारण तसं असतं तर मग वैशिष्ट्य प्रदर्शित करत असताना तिने तिच्या मनात असलेल्या म्हणून त्याचा अर्थ असलेल्या गोष्टींचा करत असताना तिनं माझ्यावर प्रेम असेल असा अर्थ झाला असता. म्हणून विनाशर्त निर्मिती आपण करायची आहे. म्हणून विनाशर्त निर्मिती हे निर्मितीचं सर्वाधिक शुद्ध रूप आहे. विनाशर्त प्रेमातून जेव्हा एखादी निर्मिती होते तेव्हा तिथे उभं राहून चकित होतं आणि कौतुक करण्याव्यतिरिक्त दुसरं काही होऊ शकत नाही. आणि विनाशर्त निर्मिती ही नेहमी सर्जनशील, वैशिष्ट्यपूर्ण, नवीनतम, मनमोहक, धीट आणि वेगळी क्रांतिकारी असते. आणि अवकाशात फारच थोडे लोक वावरणार कारण आपण करत असलेल्या प्रत्येक कृती आणि गोष्टीभोवती आपणच अटीशतींचं जाळं विणतो. आणि अधिक पैसे मिळवण्यासाठी एखादं ध्येय गाठण्याकरता आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण स्वतःसाठी उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निर्मिती सशर्त आहे कारण केवळ पैशांसाठी कोणालाच पैसे नको असतात. लोकांना पैसे इतर कशासाठी तरी हवे असतात किंवा त्यांना हव्या असलेल्या इतर कशासाठी तरी ते पैसे वापरायचे असतात. आणि स्वाभाविकता त्यामुळे जे काही निर्माण करतात त्या भोवती अटींची मर्यादा येते. त्यांना त्यातून काहीतरी हवं असतं म्हणून ते निर्मिती करतात. आणि एखादी निर्मिती आपण दुसऱ्या कशासाठी तरी करतो
मग तेव्हा निर्मितीच्या प्रतिक्रियेचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आणि कारण केवळ ते शेवटपर्यंत नेणारं असतं, म्हणून तो शेवट आणि स्वतःचा शेवट असू शकत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करा की इथे कुठल्याही अटी शर्तीशिवाय एखादी निर्मिती करताना जे सकारात्मक भाव आपल्याला हवेसे वाटतात ते आपल्याला प्रत्यक्षात तात्काळ जाणवतात. आणि मग तेच भाव आपण विनाशर्त करायचे आहे आणि भरपूर निर्मळ मनाने दुसऱ्यावर आणि कोणावरही आपण प्रेम करायचे आहे. एवढंच फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून कोणावर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर निर्मळ मनाने आणि काही भाव न ठेवता आणि कोणताही लोभ लाभ न ठेवता तुम्हाला करायचं आहे. जसं तुम्ही स्वामी समर्थांवर विनाशर्त आणि विना प्रेम करत असता आणि एकदम निर्मळ मनाने ते करत असता, मग तसंच निर्मळ मनाने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायचं आहे आणि तेच तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जाईल आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देतील आणि त्यामुळेच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवूही शकाल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, मन अगदी निर्मळ ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा आणि त्याचप्रमाणे स्वामींची भक्तीसुद्धा करा. नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि भरपूर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल आणि हाच आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत. स्वामी भक्तांनो, आपण जीवनात फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण स्वामींची भक्ती करायची आहे. स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला ते नक्कीच मोजताही येणार नाही. त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील. आणि मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.